सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्थानिक राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर भाजपचे गणेश धात्रक यांची बिनविरोध निवड झाली आहे। बाजार समितीचे संस्थापक आणि तत्कालीन माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे ते सुपुत्र आहेत। या निवडीमुळे मनमाडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय। मनमाड बाजार समितीत अनेक घडामोडी घडल्या। हे प्रकरण पणन संचालनालय ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गाजले। नांदगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार तत्कालीन आमदार जगन्नाथ धात्रक यांनी समितीचे 1985 साली विभाजन करून मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली। मात्र तेव्हापासून आज तागायत धात्रक घराण्यातील एकही जण संचालक झालेला नव्हता। मात्र 2023 साली गणेश धात्रक यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली व सर्वात जास्त मतदान मिळवून बाजार समिती एकहाती सत्ता स्थापन केली। मात्र तेव्हा मंत्री छगन भुजबळ यांनी सभापती पद देऊ केले, मात्र त्यांनी ते घेतले नाही। तदनंतर दीपक गोगड यांनाही दिले, मात्र आता संघर्ष करून पहिल्या वेळी ते बाजार समितीचे सभापती झाले। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मागेही आमदार कांदे व धात्रक गटात तुफान राडा झाला होता। यावेळीही मोठा हाय व्होल्टेज ड्रामा झालाय व कायदा सुव्यवस्था बिघडू नये याशिवाय संचालकांना सुरक्षा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जवळपास 16 अधिकारी इतर कर्मचारी असा 300 पोलिसांचा फौजफाटा लावला होता। याशिवाय आज पोलीस निरीक्षक विजय करे यांनी कोणत्याही प्रकारची मिरवणूक व इतर जल्लोष करण्यासाठी परवानगी न दिल्याने करे व धात्रक यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती। जागर जनस्थानसाठी आमिर शेख, मनमाड। सभापती होणं माझं काय असं स्वप्न नव्हतं, ज्या ठरलेल्या गोष्टी होत्या त्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी झाल्या। जे संचालकांनी आमच्याबरोबर जे निवडून आले होते 12 संचालक, त्या संचालकांनी पण सांगितलेलं होतं की असे ठरलेले सभापती आहे आणि अशा टर्मने आपल्याला करायचं। त्या पद्धतीने हे झालेलं आहे। सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि सभापती होण्यासाठी माझी निवड केली, त्याबद्दल मी माझ्या संचालकांचा मनापासून आभार आहे। भाऊ, मध्यंतरी खूप घडामोडी घडल्या बाजार समितीमध्ये, खूप राजकारण झालं, काय म्हणेल? हे एक गोष्ट लक्षात घ्या, हा राजकारणाचा प्रकार म्हणायचा कमी सभापती आहे। तुमच्या वडिलांनी स्थापन केलेल्या बाजार समितीत धात्रक परिवारातून पहिल्यांदाच म्हणजे जवळपास 3 दशकानंतर पहिल्यांदाच तुमच्या रूपानं संचालक आणि सभापती होते, काय म्हणून? मला आनंद वाटतो का माझ्या वडिलांनी ही मार्केट कमिटी स्थापन केली। माझा तर हा पिंड पण नव्हतं, मी मनमाड नगरपालिका किंवा विधानसभेच्या कार्यक्षेत्रात काम करत होतो। पण जे संजयजी पवार असतील, दीपकजी गोगड असतील, ह्या लोकांच्या आग्रह खातर आणि माझे जे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की यावेळेस आपल्याला इलेक्शन तुम्ही लढायलाच पाहिजे। त्या खातर मी लढलो आणि त्यांनीच मला सभापती म्हणजे त्यांच्या रूपाने मी आज सभापती झालो। कधी गावाने मला नेतृत्व करायची संधी दिली। माझ्या तालुक्यातले जेवढे पण सोसायटीचे डायरेक्टर असतील, ग्रामपंचायतीचे डायरेक्टर असतील, सरपंच असतील, या सगळ्यांनी आमच्या पॅनलला भरभरून मतं देऊन आमचं पॅनल निवडून आणला होता आणि त्यामुळे आम्हाला या दिवस बघायला मिळतं। त्यांचे पण खूप मनापासून आभार मानतो, माझ्या आईवडिलांचे पण खूप मनापासून आभार मानतो आणि माझी जी अर्धांगिनी आहे तिचे देखील मी खूप आभार मानतो।